श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या उमाशेखर राष्ट्र चॅनलवर. आज आपण पाहणार आहोत जून 2026 मध्ये मेष राशीच्या लोकांच्या आयुष्यात कोणते मोठे बदल घडणार आहेत. करिअर, पैसा, प्रेम, आरोग्य, कुटुंब आणि ग्रहांची स्थिती तुमच्या जीवनावर कसा परिणाम करणार आहेत हे आपण सविस्तर जाणून घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी काही खास उपाय सांगणार आहे जे जून महिन्यात तुमचं नशीब बदलू शकतात. मेष राशीच्या लोकांसाठी जून 2026 हा महिना मिश्र परिणाम देणारा असणार आहे. काही ठिकाणी मोठी प्रगती दिसेल तर काही ठिकाणी संयमाची परीक्षा होईल. या महिन्यात राहू 11व्या भावात आणि केतू 5व्या भावात राहणार आहे. ही ग्रहस्थिती तुमच्या इच्छा वाढवू शकते. मनात मोठे प्रश्न येतील, मोठं काहीतरी करण्याची महत्त्वाकांक्षा वाढेल. पण दुसरीकडे केतूमुळे स्वभाव चिडचिड, राग आणि भावनिक अस्थिरता वाढू शकते. लहान सहान गोष्टीवरूनही तुमचा संताप वाढू शकतो. म्हणून जून महिन्यात मेष राशीच्या लोकांनी रागावर नियंत्रण ठेवणं खूप महत्त्वाचं असेल. आता बोलूया करिअरबद्दल. जून 2026 मध्ये कामाचा ताण मोठ्या प्रमाणात वाढू शकतो. ऑफिसमध्ये जबाबदाऱ्या वाढतील. तुम्ही मेहनत खूप कराल, पण त्याच प्रमाणात कौतुक मिळेलच असं नाही. काही लोकांना असं वाटू शकतं की मी एवढं काम करतोय पण माझी दखलच घेतली जात नाही. यामुळे मानसिक तणाव वाढू शकतो. वरिष्ठ अधिकाऱ्यांशी मतभेद होण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी राजकारण वाढलेले दिसेल. काही सहकारी तुमच्याशी स्पर्धा करतील किंवा तुमच्या कामात अडथळे आणण्याचा प्रयत्न करतील. ज्यांना नोकरी बदलायची आहे त्यांच्यासाठी हा महिना फार घाईचा नाही. विचारपूर्वक निर्णय घ्या. जर तुम्ही व्यवसाय करत असाल तर नवीन गुंतवणूक करताना काळजी घ्या. भागीदारीत गैरसमज निर्माण होऊ शकतात. पण एक चांगली गोष्ट अशी आहे की महिन्याच्या शेवटच्या भागात परिस्थिती थोडी सुधारताना दिसेल. तुमच्या मेहनतीचं फळ हळूहळू मिळायला सुरुवात होईल. आता पाहूया पैसे आणि आर्थिक परिस्थिती. जून महिन्यात खर्च मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे. विशेषतः घर, कुटुंब, आरोग्य किंवा प्रवास यावर अचानक खर्च होऊ शकतो. काही लोकांना कर्जाचा दबाव जाणवू शकतो. जमा केलेले पैसे अनपेक्षित कारणाने खर्च होऊ शकतो. मेष राशीच्या लोकांनी या महिन्यात भावनेत येऊन पैसे खर्च करू नयेत. दिसतंय म्हणून विकत घेणे किंवा नंतर बघू असा विचार आर्थिक अडचणी वाढवू शकतो. जर तुम्ही गुंतवणूक करणार असाल तर तज्ज्ञांचा सल्ला घ्या. जोखीम असलेल्या योजनांपासून थोडे दूर राहा. तसेच राहू 11व्या घरात असल्यामुळे काही लोकांना अचानक आर्थिक लाभही मिळू शकतो. जुने अडकलेले पैसे परत मिळू शकतात. मित्र किंवा ओळखीच्या व्यक्तीकडून आर्थिक मदत मिळण्याची शक्यता आहे. आता सर्वात महत्त्वाचा विषय आरोग्य. जून महिन्यात मेष राशीच्या लोकांनी तब्येतीकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. घसा दुखणे, सर्दी, खोकला, डोळ्यांची जळजळ किंवा शरीरात उष्णता वाढणे अशी समस्या त्रास देऊ शकतात. तसंच ताणामुळे झोप पूर्ण न होणे, चिडचिड, डोकेदुखी यासारखी समस्या वाढू शकतात. ज्यांना आधीपासून रक्तदाब, मायग्रेन किंवा नसाशी संबंधित त्रास आहे त्याने विशेष काळजी घ्यावी. या महिन्यात रोगप्रतिकारक शक्ती थोडी कमजोर राहू शकते, म्हणून बाहेर जास्त खाणं टाळा. योग, प्राणायाम आणि ध्यान तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल. दररोज सकाळी चालणं किंवा व्यायाम केल्याने मानसिक ताणही कमी होईल. आता बोलूया प्रेमसंबंध आणि वैवाहिक जीवनाबद्दल. जून 2026 मध्ये नातेसंबंधांमध्ये गैरसमज वाढण्याची शक्यता आहे. प्रेमसंबंधात संवाद कमी होऊ शकतो. तुमच्या बोलण्याचा चुकीचा अर्थ घेतला जाऊ शकतो. काही जोडप्यांमध्ये छोट्या गोष्टीवरून मोठे वाद होऊ शकतात. विशेषतः अहंकार आणि रागामुळे नात्यात अंतर निर्माण होऊ शकतो. जर तुम्ही विवाहित असाल तर जोडीदाराला वेळ देणं खूप महत्त्वाचं आहे. कामाच्या ताणामुळे त्यांच्याकडे दुर्लक्ष करू नका. केतूच्या प्रभावामुळे काही लोकांना नात्यात रिक्तपणा जाणवू शकतो. सगळं आहे पण समाधानी नाही अशी भावना निर्माण होऊ शकते. पण राहू 11व्या भावात असल्यामुळे काही लोकांच्या आयुष्यात जुना मित्र किंवा जुनी व्यक्ती पुन्हा येऊ शकते. ज्यांचे प्रेमसंबंध आधीपासून मजबूत आहेत त्यांनी संयम ठेवला तर नातं टिकून राहील. आता पाहूया घर आणि कुटुंब. या महिन्यात घरातील वातावरण कधी शांत तर कधी तणावपूर्ण राहू शकतं. कुटुंबातील सदस्याशी संवाद साधताना तुमच्या रागामुळे वातावरण बिघडू शकतं. विशेषतः आई, वडील किंवा मोठ्या व्यक्तींशी वाद टाळा. घरात एखाद्या जुन्या विषयावरून चर्चा किंवा मतभेद होण्याची शक्यता आहे. तुमच्या कुटुंबाची जबाबदारी वाढू शकते. काही लोकांना घरासाठी मोठा निर्णय घ्यावा लागू शकतो. महिलांसाठी हा महिना भावनिकदृष्ट्या थोडा संवेदनशील असू शकतो. घरात शांतता टिकवण्यासाठी संयम आणि समजूतदारपणा खूप गरजेचा असेल. विद्यार्थ्यांसाठी हा महिना मध्यम स्वरूपाचा राहील. अभ्यासात लक्ष केंद्रित करण्याची अडचणी येऊ शकतात. मोबाईल, सोशल मीडिया किंवा मानसिक ताण यामुळे अभ्यासावर परिणाम होऊ शकतो. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी वेळेचे नियोजन करायला हवं. जूनच्या शेवटच्या आठवड्यात अभ्यासात सुधारणा दिसू शकते. व्यावसायिकांसाठी हा महिना सावध राहण्याचा आहे. नवीन डील किंवा मोठे व्यवहार करताना कागदपत्रे व्यवस्थित तपासा. भागीदारात गैरसमज होऊ शकतात, पण मार्केटिंग, ऑनलाईन व्यवसाय, कम्युनिकेशन किंवा सेल्स क्षेत्रात काम करणाऱ्यांना चांगली संधी मिळू शकतात. जून महिन्यात काय करावं? रागावर नियंत्रण ठेवा. पैशाचे नियोजन करा. कुटुंबाशी शांतपणे बोला. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. नातेसंबंधात अहंकार टाळा. विशेष उपाय आहेत. जून 2026 मध्ये सकारात्मक ऊर्जा वाढवण्यासाठी हे उपाय जरूर करा. दररोज 108 वेळा
ओम मंदाय नमः या मंत्राचा जप करा. शनिवारी शनिदेवासाठी तेलाचा दिवा लावा. गरजू लोकांना काळे तीळ किंवा काळे कपडे दान करा. हनुमान चालिसाचं पठण केल्याने मानसिक ताकद वाढेल आणि नकारात्मक ऊर्जा दूर होईल. तर मंडळी, असा असणार आहे मेष राशीसाठी जून 2026 हा संपूर्ण महिना. हा महिन्यात तुम्हाला संयम, समजूतदारपणा, योग्य नियोजन शिकवणार आहे. जिथे अडचणी येतील तिथेच नवीन संधीही मिळतील. फक्त स्वतःवर विश्वास ठेवा आणि रागावर नियंत्रण ठेवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि उमाशेखर ॲस्ट्रो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय महाराष्ट्र.